तर ही मुठा नदी आहे. मुठा नदीच्या या पात्रामध्ये हे सगळे विद्यार्थी अक्षरशः खाली प्रचंड प्रमाणात धूळ आहे. हे सगळे धुळीमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत आणि यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु त्या ठिकाणी अजून तरी त्या ठिकाणी न्याय मिळत नाही. सगळे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वतः जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जरांगे पाटील या ठिकाणून हलणार नाहीत अशा प्रकारचं जरांगे पाटलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी देखील आहेत या ठिकाणी. आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी घेणार आहोत. काय म्हणणं आहे दादा? तर या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी आहेत आणि यांची जी मागणी आहे ती मागणी मान्य झाल्याशिवाय स्वतः जरांगे पाटील या ठिकाणाहून उठणार नाहीत असं जरांगे पाटलांनी या ठिकाणी निर्धार निश्चय केलेला आहे. सगळे विद्यार्थी आहेत. काय म्हणणं आहे दादा? आम्ही ओपनमध्ये येतो. ओपनला ह्या कंबाईनच्या जागेसाठी एसटीआयला 0 जागा आहे. नाही, पण आता इथे जी एक महत्वाची मागणी आहे त्याच्यासाठी जरांगे पाटील आलेत. काय तुम्ही आता कधी उठणार आहात इथून? जोपर्यंत GR येत नाही किंवा आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. परवा दिवशी एक्झाम आहे. आम्ही एसटीआयला आम्हाला 0 जागा, एसओला 2 जागा. जर असं PSIचा अजून असाच प्रॉब्लेम असेल तर आम्ही ओपनमध्ये असून आम्ही काय करायचं? मग आम्ही नेमका अभ्यास कशासाठी करायचा? म्हणजे कुठून आलाय तुम्ही? मी सोलापूर. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी आहेत आणि त्यांचे प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी सगळे एक आता शेवटचं आशास्थान जरांगे पाटील आहेत आणि जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं की मी त्या मुलांना न्याय मिळवून दिल्याशिवाय इथून उठणार नाही अशा प्रकारचा निर्धार स्वतः जरांगे पाटलांनी केलेला आहे. त्यांनी तसं सरकारला देखील सांगितलेलं आहे की मी इथून उठणार नाही, या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी इथून उठणार नाही असं जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. आणि बघू शकता अत्यंत इथं